नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण रव्याची खीर कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी मी कढईत 2 ते 3 चमचे साजूक तूप घालते। तूप छान गरम झालं की त्यात आपण ड्रायफ्रूट घालायचे, आवडीनुसार घालायचे। इथे मी फक्त काजू आणि बदामच घेतलेत। आपण आवडत असल्यास मनुके, बेदाणे वगैरे घालू शकतो। ड्रायफ्रूट आधी परतून घ्यायचे कारण रव्यामध्ये टाकल्यावर त्याला रव्याचं कोटिंग येतं आणि त्यामुळे ते चांगले परतले जात नाही। हे छान गोल्डन परतून झाल्यावर त्यात आता मी 3 चमचे रवा घालते। अर्धा लिटर दूध मी यात घालणार आहे, त्यासाठी मी 3 चमचे रवा घातलाय। तुम्हाला कमी घट्ट आवडत असेल तर कमी घालायचा रवा, किंवा जास्त आवडत असेल तर एखादी चमचा जास्त घालायचा। हा रवा मंद आचेवर 5 ते 7 मिनिट छान परतून घ्यायचा आहे। जास्त भाजायचं नाहीये, थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा, रवा परतून होतोय, छान सुवासही सुटलाय रव्याचा। आता यात दूध घालायचंय। दूध एकदम घालायचं नाहीये, आधी थोडं दूध घालायचंय। थोडं दूध घातल्यावर रव्याच्या गाठी छान मोडून घ्यायचे। एकदम दूध घातल्यावर गाठी होऊ शकतात, त्यासाठी बघा या प्रकारे आपण आता ह्या गाठी मोडून घेतल्यात। आता यात अर्धा चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ मी घातले। मिठामुळे छान चव येते, त्यासाठी मी मीठ घातले। अगदी चिमूटभर घालायचं आहे आणि यात आता राहिलेलं दूध घालून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं। आता यात मी 3 चमचे साखर घालते। आपण साखर आवडीनुसार घालू शकतो, गोड आवडत असल्यास थोडी जास्त घातली तरी चालते। हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही खीर जेवायला बसायच्या आधी किंवा खाण्याच्या अगोदरच बनवायची। जास्त आधी बनवली तर ती खूप घट्ट होते थंड झाल्यावर। हे बघा, आता खीरीला छान उकळी आली म्हणजे आपली खीर तयार आहे। अशी खीर तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।